नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधतोय. तसेच त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कसा राहिलाय, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत जाणून घेतोय. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील किसळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच डॉक्टर कविता वरे मॅम. खरं तर कविता वरे मॅम यांनी राज्यशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर अ, राजकारणात त्या उतरल्या आणि थेट विशेषतः महिला सरपंच त्या गावच्या झाल्या. खरं आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा कणा मानली जाते आणि अनेक ठिकाणी आता ग्रामपंचायतीच्या विकासांमध्ये महिलांचा सहभाग वाढताना दिसून येतोय. त्यामुळे गावाला नवी दिशा मिळते आणि विशेषतः एखादी उच्च शिक्षित तरुणी जर ग्रामपंचायतीचं नेतृत्व स्वतः हाती घेते तर गावाला तसेच समाजाला कशी दिशा मिळू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर कविता वरे मॅम. आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांचा हा प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेणार आहोत. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सर्वांना आणि तुमच्या सबस्क्रायबरांना खूप खूप शुभेच्छा. मॅम, संवादाला सुरुवात करत असताना तुमचं बालपण आणि शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली मी महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर अभयारण्याच्या पट्ट्यातून येते. गोहेखुर्द हे माझं मूळ गाव. माझं प्राथमिक शिक्षण त्याच गावात झालं. तिथपासूनचा जो प्रवास सुरू झालेला तो मुंबई विद्यापीठापर्यंत येऊन पोहोचला बालपणातला. आणि एक आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मी ज्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करते, महादेव कोळी समाजातून, तर तिथे एक महिलांविषयीची आत्मीयता आणि महिलांविषयीचे चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारचे कौटुंबिक हिंसाचार असतील किंवा आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवरचे परिणाम माझ्यावरती होत होते. आणि त्या काळामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी घडत होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना जवळून एक गोष्ट अनुभवायला मिळाली की बाबा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, पण मग तो प्रवास खूप अवघड होता. म्हणजे मी ज्या वाडीत राहते किंवा राहत होते, बांबळेची वाडी म्हणून तिला नाव आहे, गोहेखुर्द ह्या गावामध्ये, त्याला जायला रस्ता नव्हता आम्हाला. गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी एक मोठा ओढा आहे मध्ये. आणि ती मला वाटतं शिक्षणाची मोठी अडथळ किंवा एक मोठा अडथळा आम्ही समजत होतो त्या काळातही. आणि अजूनपर्यंत तो पूल पूर्ण व्हायला मला वाटतं 2022 उगवले. म्हणजे सर्व स्तरातून प्रयत्न झाल्यानंतर तो शिक्षणाचा पूल बांधला गेला. आणि त्यामुळे मला मुंबई विद्यापीठापर्यंत यायला जो काळ लागला, आजूबाजूचं वातावरण, शिक्षकांची परिस्थिती, शिक्षकांनी खूप जवळून एक जवळकी साधली गेली. म्हणजे घरातल्या महिलांवरती होणारे अन्याय हे जवळून पाहत होते. पण अजून एक गोष्ट जाणवत होती की गरिबी होती त्या परिस्थितीमध्ये, त्या अवस्थेमध्ये पण घरातल्यांचा एक पगडा असा होता की मुलींनी का शिकावं आणि कशासाठी. लग्न होणं हा एक म्हणजे महत्वाचा टप्पा समजतात Yes. कौटुंबिक स्तरावरती. पण मला ते न करता किंवा फक्त एक स्वतःच स्टेबल लाईफ उभं न करता काहीतरी वेगळं करायचं होतं. नाही तर मग 12वी नंतर बीएड करून शिक्षक होणं हा पर्याय एक त्याच्यापैकी घरच्यांकडून दिला जात होता. आणि तो मला अपेक्षित नव्हता. जेव्हा विद्यापीठामध्ये आले, त्याचबरोबर जुन्नरमध्ये माझं पुढचं शिक्षण झालं, जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये. त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण पुरत करत असताना विद्यार्थी संघटनांची ओळख जी आहे ती तिथे विद्यापीठ स्तरावरती म्हणजे महाविद्यालयाच्या स्तरावर झाली. आणि ती ओळख मला वाटतं की मला समाजाच्या आणि जगाच्या ओळखीकडे घेऊन गेली. घटना, अधिकार आणि त्याचबरोबर स्वतःचे हक्क याच्यासाठी स्वतः लढलं पाहिजे. तो लढे तिथून सुरू झाले आणि ते मुंबई विद्यापीठापर्यंत ती विद्यार्थी नेता म्हणून कविता बरे पुढे आली. मी नॅशनल लेवलचं नेतृत्व विद्यार्थी संघटनांचं केलं, उपाध्यक्ष म्हणून नॅशनल लेवलला काम पाहिलं. राज्याच्या स्तरावरती विद्यार्थ्यांच्या आदिवासी प्रश्नांच्या, आश्रमशाळांच्या प्रश्नांवरती काम केलं. पण एक गोष्ट होती, विद्यापीठामध्ये जेव्हा आम्ही गेलो तर कमवा शिकासारखी योजना आम्हाला मिळाली तरच आम्ही विद्यापीठामध्ये सर्व्हाइव्ह करणं सोपं होतं. कारण तिथे मेसचे पैसे देणं सोपं नसतं, दर महिन्याचा जो मेसचा खर्च आहे. येस. आणि तो करण्यासाठी कमवा शिकाचं पहिलं आंदोलन मला वाटतं लढलं गेलं. आणि त्या आंदोलनातून पुढे निर्भया प्रकरण असेल, या प्रकरणासाठी विद्यार्थ्यांमधल्या सगळ्या एकजुटीचा, मुलींमधल्या एकजुटीचा फायदा झाला. आणि शिक्षकांचंही सहकार्य विद्यापीठ स्तरावरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मिळत गेलं, म्हणून ही कविता किंवा डॉक्टर कविता वरे घडू शकली.
मॅम, शैक्षणिक कालावधीमध्ये तुम्ही विद्यार्थी संघटनांचं नेतृत्व केलं होतं, पण सरपंच व्हावं असं कधी वाटलं आणि नेमकं कशा पद्धतीने त्यावर काम केलं? तर सरपंच व्हावं म्हणजे मी ऑलरेडी राज्यशास्त्राचे MA चे स्टुडंट असल्यामुळे त्या काळात राजकारण शिकत होते, पण राजकारणामध्ये प्रॅक्टिकली राजकारणाचा एक गंध जवळून अनुभवत होते. निवडणुकीतली मी कुठे ह्या लेखावरती म्हणजे पहिला लेख मला वाटतं प्रकाशित झाला, आणि तो प्रकाशित कर MA ला असताना, आणि तो प्रकाशित करण्यामागचं त्या लेखातलं एक मुख्य उदाहरण होतं. म्हणजे विद्यापीठातल्या शिक्षकांनी तर त्याला खूप अनुभवलं, जवळलं, आणि त्याचबरोबर तो लेख त्याच्यामधले खास कळगे आम्ही काढले की ह्या निवडणुकांच्या बाजारामध्ये सर्वसामान्यांचा आवाज कुठे दबला जातोय का, का फक्त काही पैशांसाठी मतदार हा विकला जातोय का, या आधारावरती तो निवडणुकीतला मी कुठे उभा राहिला. आणि त्याच आधारावरती ह्या दीनदुबळ्यांचं सर्वसामान्यांचं नेतृत्व आपण करावं का, हा प्रश्न समोर आला. मग राज्यशास्त्रातल्या थेरी शिकत असताना अँटोनियो ग्रामशीची थेरी, धुरीणत्वाची संकल्पना, ह्या राजकारणामध्ये सध्या अवलंबली जाते का, आणि मग त्याला आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो, हा एक माझ्या पुढचा प्रश्न होता. मग मी एमफिल म्हणजे माझं MA कम्प्लीट झालं, MPhil करत होते. त्यानंतर पंचायत समितीचं पुणे जिल्ह्यातून शिनोली पंचायत समिती गटातून म्हणजे निवडणूक लढवली, आणि ती निवडणूक विद्यार्थी दशेमध्ये लढवलेली निवडणूक होती. आणि ती मला वाटतं की माझ्या ओळखीसाठी, माझ्या नेतृत्वासाठी खूप मोठी शिकवण ठरली, की बलाढ्य राजकारण्यांसमोर तुम्ही कसं टिकाव धरताय, लोकांचा जर तुम्ही आवाज बनताय, लोकांना जर प्रश्न विचारायला शिकवताय, लोकांचं राजकारण जर करताय, तर नक्कीच लोक तुमच्या मागे उभी राहतात. आणि म्हणजे 2016ला पंचायत समिती लढवल्यानंतर 1 रुपयाही नव्हता आमच्याकडे, आम्ही काही पैसे देऊन मतदान विकत घेतलं नव्हतं. पण राजकारणामध्ये फक्त तुम्ही लोकांचं गेल्या 7 ते 8 महिन्या म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 8 महिने आम्ही लोकांमध्ये जात होतो, आणि लोकांना एकच गोष्ट सांगत होतो: तुम्हाला तुमचं प्रश्न विचारणारं जर प्रतिनिधित्व हवं असेल तरच मला मतदान करा, नाही तर मतदान करू नका. मतं मागण्यासाठी मी तुमच्या पाया पडणार नाही, ही स्पष्ट भूमिका लोकांसमोर त्यांच्या त्यांच्या छोट्या छोट्या बैठकांच्या स्तरावरती आम्ही मांडत होतो. आणि त्याच्यातून 1700 वोटिंग मला त्या काळामध्ये 2016ला झालं. पैसे 1 रुपयाही खिशात नसताना दिवस रात्र आम्ही उपाशी पोटी, म्हणजे कधी कधी तर रडायला यायचं. म्हणजे त्या काळामध्ये अशी अवस्था होती, भूक लागली तर ती सहन होत नव्हती म्हणजे. आणि ते भूक लागल्यानंतर असं व्हायचं की आता काहीतरी खायला हवंय. तर कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन किंवा आजूबाजूला जी लोक मिळतील त्यांच्याकडून आम्हाला जेवण मिळत होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ती पंचायत समितीची इलेक्शन्स आम्ही लढवली होती. ती आम्ही जिंकलो जरी नसलो तरी ते 1700 वोटिंग आम्हाला नव्या निवडणुकीसाठी, नव्या दमासाठी आणि राजकीय व्यवस्थेमध्ये स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि त्याच निवडणुकीने मला एक शिकवण दिली की लोकांमध्ये गेल्यानंतर, लोकांचे प्रश्न समजल्यानंतर, लोकांना ते समजावून सांगितल्यानंतर नक्कीच लोक तुमच्या बाजूने उभी राहतात. ही भावना समोर आली. आणि MPhil नंतर नक्कीच मी म्हटलं की PhD कंप्लीट करायची आणि राजकीय व्यवस्थेमध्ये उतरायचं. 2019ला माझं लग्न झालं मुरबाडमध्ये. लग्नामध्ये आम्ही सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब केला. तो जास्त हं. महत्वपूर्ण ह्यासाठी आहे, आणि इथे उल्लेख करण्यासाठी हा महत्वाचा वाटतो, की सत्यशोधक विवाह पद्धतीतून आम्ही लग्न केल्यानंतर 1000 लोक, दोन्ही कुटुंब आमच्या सोबत सहभागी झाली त्या लग्नामध्ये. त्रिपुराचे आदिवासी मिनिस्टर त्या लग्नामध्ये सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठातले सगळे प्राध्यापक आमच्या लग्नामध्ये सहभागी झाले होते. आणि त्या लग्नामधून आम्ही एक सामाजिक संदेश दिला. आदिवासी आश्रमशाळांच्या मुलांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आमच्या लग्नातून. म्हणजे लग्न हे फक्त पैसा उडवणारं नसावं, किंवा त्याच्यातून काहीतरी एक भूमिका द्यावी समाजाला. ही भूमिका मी माझ्या आदिवासी समाजापर्यंत आणि समाजातल्या प्रतिष्ठित लोकांपर्यंत नेऊन पोहोचवली. आणि 1000 झाडांचं, वृक्षांचं वाटप आम्ही आमच्या लग्नातून केलं होतं. आणि तेव्हाच मग 19 नंतर ठरवलं होतं इलेक्शन्स लढायचे. पण ते लढत असताना कुठे लढायचे हा स्ट्रक्चर, भौगोलिक रचना आमची निवडणुकीची तयार झाली होती. आणि ती माझं सासर, म्हणजे मी ज्या गावामध्ये आज सरपंच आहे त्या गावामध्ये ती निवडणूक लढवण्याचं आम्ही त्याच काळामध्ये ठरवलं होतं. सरपंच पदाचा अर्ज भरण्यापासून ते थेट सरपंच होण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता? खूप महत्वपूर्ण प्रवास राहिलेला आहे, कारण प्रतिष्ठित राजकीय, बलाढ्य, आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना तोंड देणं तेवढं सोपं नाही आहे.
कारण त्या राजकारण्यांमध्ये आपलं प्रतिष्ठित व्यवस्थेमध्ये रचना निर्माण करणं आणि त्या रचनेतून तुम्हाला पुढे घेऊन जाणं. कारण जेव्हा मी फॉर्म भरायला घेतला तेव्हा मी गरोदर होते, म्हणजे 7 महिन्याची येस. प्रेग्नेंट होते. आणि मग अशा काळामध्ये अशाही चर्चा पुढे येत होत्या की गरोदर महिला फॉर्म भरू शकतात का, आणि त्या जर फॉर्म भरू शकत असतील तर त्या अशा पद्धतीने निवडणूक लढवू शकतात का. ही एक खूप मोठी चर्चा रंगली होती. आणि स्थानिक स्तरावरती मला वाटतं की महत्वाचा भाग हा होता की महिलांना नेतृत्वामध्ये यायला त्या स्वतंत्र निर्णय घेत नाहीत. आणि तो येस. निर्णय मला वाटतं त्या निवडणुकीच्या काळात मी घेतला होता. ज्या वेळेस आम्ही फॉर्म भरायला गेलो, छाननी करायला गेलो, अनेकांच्या लाखो कोट्यवधी रुपयांच्या गाड्या त्या तहसील ऑफिसच्या समोर होत्या. म्हणजे माझ्या विरोधात मी काही महिला आरक्षित पदावरून निवडून आलेले नाहीये. ते एसटी साठी रिझर्व, म्हणजे माझी ग्रामपंचायत पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे ती पुरुषांसाठी खुली होती. मग दोन्ही गटातल्या पुरुषांनी देखील माझ्या विरोधात फॉर्म भरले होते. आणि छाननीच्या वेळेस महत्वाचा भाग हा राहिला की जर ती पेसा ग्रामपंचायत असेल, सरपंच पदाचं इलेक्शन तुम्ही लढवताय, तर त्याला तुमची जात पडताळणी खूप आवश्यक असते. आणि ती येस. जर झाली नसेल तर निदान तुम्ही ऍप्लिकेशन करायला हवं. त्या दोन गोष्टींवरती ते दोन्ही फॉर्म बाद ठरले. पण ते ठरत असताना त्यांच्यावरती निवडणूक आयोगापुढे खूप मोठा पेच प्रसंग होता. त्या अधिकाऱ्यांपुढे ते बाद करायला तयार नव्हते. ते मी माझ्या वडिलांचं नाव लावते म्हणून माझा फॉर्म बाद करावा का, ह्या अँगलने चर्चा सुरू होत्या. पण तसं काही झालं नाही. मला माझा संविधानिक अधिकार ज्या ठामपणे मला तिथे मांडता आला. सकाळी 10 वाजल्यापासून मी त्या तहसील विभागामध्ये बसले होते. आणि माझ्यासोबत काही माझ्या कुटुंबातले कोणी व्यक्ती नव्हते, ना संघटनेचे कोणी कार्यकर्ते होते. फक्त एकटी मी तिथे होते आणि त्या अनेक लोकांशी, बलाढ्य लोकांशी एक वेगळ्या प्रकारची लढत देत होते, जी सामाजिक भावना जपणारी होती, जी महिला ना स्वतःचं अस्तित्व राजकारणामध्ये निर्माण करणारी होती. आणि ती मला वाटतं की त्या त्या दिवशीच्या म्हणजे बिनविरोध झाली निवडणूक. खरं तर ती बिनविरोध ह्या कारणाने झाली की त्या दोन्ही उमेदवारांकडे अ, जे काही पुरुष होते त्यांच्याकडे डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती. म्हणून मला वाटतं एक संधी मला मिळाली ती की खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक समान व्यवस्थेचा धागा निर्माण करण्यासाठी. आणि त्याच्यातून मी पुढे आले. अनेक जणांनी प्रयत्न केले की तुम्ही आमच्याकडे यावं, आमच्या गाडीत बसावं, पण ते तसं काही झालं नव्हतं. कारण एक निवडणूक स्तरावरती आणि एक कार्यकर्ती म्हटलं की ती तिच्या पद्धतीने काम करत असते. कार्यकर्त्याच्या विचारधारेचा प्रभाव म्हणजे माझ्यावरती तो 100% आहे. आणि त्या विचारधारेतूनच मला वाटतं की मला ही ताकद मिळत गेलेली आहे, जी निवडणुकीच्याही काळात लढत असताना मला जवळून अनुभवायला मिळालं की त्या ज्या ताकदीने माझा नवरा कधीच माझ्यासोबत त्या काळामध्ये नव्हता. तो ह्यासाठी नव्हता की ज्यावेळेस सोबत कोणी नसतं त्यावेळेस महिला अजून सक्षमतेने उभी राहत असते किंवा तयार होत असते आणि त्याच्यातून शिकत असते. म्हणून मला येस. वाटतं ते जास्त महत्वाचं होतं. तुम्ही सरपंच झालात, अगदी अत्यंत खडतर सगळ्या गोष्टींचा सामना केला. सरपंच पदाची धुरा हाती घेतल्यानंतर गावामध्ये नेमके कोणकोणते उपक्रम राबवले? पहिल्यांदा आम्ही तर गाव, आता तुम्हाला माहित असेल गाव पातळीवरती अनेक अडचणी, गटाटटेच्या राजकारणामध्ये खूप अडचणी येत असतात गाव पातळीवरती काम करायला. आणि सगळे काही लोक शिकलेल्या व्यवस्थेतून किंवा सगळा एक उच्च शिक्षित वर्ग आहे असाही प्रकार नसतो गाव पातळीवर. अशा येस. लोकांच्या सोबत ज्या वेळेस तुम्हाला काम करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला समोरच्या विरोधी गटांना सुद्धा समोर बसवावं लागतं, त्यांना अध्यक्षपद द्यावे लागतात. त्यावेळेस आम्ही एक पंचसूत्री ठरवली. आणि ती पंचसूत्री मला वाटतं जास्त महत्वाची होती. कारण जर आम्हाला काम करायचं तर त्या पंचसूत्रीला घेऊन लोकांनी सोबत आलं पाहिजे, लोक सहभाग वाढवला पाहिजे. त्याच्यामध्ये महिला स्नेही, पर्यावरण स्नेही, बालस्नेही आणि त्याचबरोबर आरोग्यदायी गावाच्या संकल्पनेवर आर्थिक समानतेवरती आधारित जर गाव उभं करायचं असेल तर मला वाटतं की ह्या पंचसूत्रीला माझी पहिली ग्रामसभा 18 नोव्हेंबरला झाली. आणि त्या 18 नोव्हेंबरची ग्रामसभा मला वाटतं पूर्ण कोरम कंप्लीट करून त्या गावामध्ये मला वाटतं एवढ्या वर्षामध्ये किंवा तालुक्यामध्ये सुद्धा एक मोठा भाग ठरला की तिथे महिलांनी त्या सगळ्या याच्यामध्ये सहभाग नोंदवला. त्या ग्रामसभेच्या अगोदर माझ्या गावामध्ये महिला महिला सभा झाल्या, वॉर्ड सभा झाल्या, त्याचबरोबर बालसभा झाल्या, वंचित घटकांच्या सभा झाल्या आणि पेसाच्या सभा झाल्या. ज्या ग्रामसभेच्या अगोदर घेणं हे कंपल्शन असतं खरं तर शासकीय याच्यामध्ये. आणि त्या जर झाल्या
तर तुम्हाला तो रिस्पॉन्स त्या त्या पातळीवरतून मिळत जातो. आणि तुम्हाला वाटतं मिळत गेला, त्या पंचसूत्रीला धरून आम्ही काम सुरू केलं. महिलांना पुढे आणण्यासाठीचा आमचा पहिला प्रयत्न होता. तर त्याच्यामध्ये महिला सभेमधून पहिली मागणी आमच्या पुढे आलेली बस सुरू करण्याच्या संदर्भात. येस तर ती येस. बस सुरू करण्यासाठीचा प्रयत्न आमचा सुरू झाला. आणि 6 महिने आम्ही त्याचा फॉलोअप घेतल्यानंतर ती माझ्या गावामध्ये सुरू झालेली बस कंटिन्यू 15 दिवस पंक्चर होत होती. कारण त्याला तिथले स्थानिक लोक आणि त्याचबरोबर तिथल्या स्थानिक लोकांबरोबर तिथली जी खाजगी व्यवस्था आहे, सार्वजनिक व्यवस्था जी प्रवासासाठी हे करत असतात, त्या लोकांकडून खूप मोठा विरोध होत गेला. गेल्या 40 वर्षामध्ये ज्या गावामध्ये बस नव्हती, ती बस सुरू करण्यासाठी आणि त्या सुरू केल्यानंतर ती टिकवण्यासाठीचा प्रयत्न मला वाटतं हा आमचा पहिला प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न आम्ही करू शकलो. 15 दिवस पंक्चर होत असलेल्या बससाठी आम्ही पोलिसांना दिलेलं निवेदन आणि त्यानंतर एकच स्टेटमेंट पोलीस स्टेशनला देऊन आले होते की जर उद्यापासून आमची बस पंक्चर झाली तर आमच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना, आमच्या महिला इथे पोलीस स्टेशनला येऊन बसतील आणि त्याचबरोबर तुम्ही त्या स्तरावरती काम करावं. तर त्याच दिवसापासून आमची बस पंक्चर होणं थांबलं आणि त्याच्यातून आम्ही काम पुढे करत गेलो मला वाटतं. आणि ती बस मला वाटतं माझ्या मुलींचा, माझ्या महिलांचा, तालुक्याचा प्रवास सुखकर करणारा ठरली. आज अनेक लोक 100% प्रतिसाद त्या बसला आहे. आज गेले 1.5-2 वर्ष आमची बस कंटिन्यू निरंतर चालू आहे, कोणत्याही अडथळ्याशिवाय. त्याचबरोबर आम्ही पर्यावरण कारभारणी ह्या नावाखाली महिलांसोबत काम करतोय. आमची बायोडायव्हर्सिटी कमिटी, जे जैवविविधता कमिटी आहे आमच्या गावामध्ये, ती आम्ही ऍक्टिव्हली काम करण्याचा प्रयत्न त्या महिलांसोबत करतोय. बायोडायव्हर्सिटीच्या सचिव अध्यक्ष ज्या आहेत, पर्यावरणाला घेऊन महिलांमधून पहिला प्रश्न समोर आला की अनेक वर्षांमध्ये जर आपण पर्यावरण कारभारणी काम करतोय तर आपल्या गावाची स्थिती काय होती आणि आता ती स्थिती कशी बदललेली आहे, याला घेऊन आपल्याला काम करायला पाहिजे. आणि त्याच्यातून त्या महिला पुढे येऊ लागल्या, त्यांचं नेतृत्व उभारतंय. 20,000 सागवान लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून आमच्या गावात केली गेली, जेणेकरून त्याच्या माध्यमातून जे कार्बन शोषलं जाणार आहे आणि त्याच्यातून 25 वर्षानंतर जे उत्पादन मिळणार आहे, ते आर्थिक उत्पादन आणि एक आर्थिक रचना गावामध्ये उभी करण्याचा प्रयत्न आमच्या पातळीवरती होतोय. तो प्रयोग खूप महत्वाचा आहे. छोट्या खाणे का असेना, पण आम्ही केलेले प्रयत्न हे वेगळा दृष्टिकोन घेऊन काम करणारे आहेत. त्याचबरोबर आम्ही जनसुनवाईचे प्रयोग घेतले आमच्या गावामध्ये. त्या जनसुनवाईच्या कार्यक्रमामधून माझं गाव हे सगळ्या जाती धर्मांनी भरलेलं आहे. सो सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा सहभाग गावामध्ये होतोय. अशा गावामध्ये काम करणं खूप अवघड असतं. एका समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय होत नाही ना, याची चाचपणी त्या समाजाचं किंवा त्या गावचं नेतृत्व करत असताना मला महत्वाची वाटते. मुस्लिम समुदायासोबत, आदिवासी समुदायासोबत, दलित समुदायासोबत, त्याचबरोबर माझ्या गावामध्ये असणाऱ्या महिलांसोबत हे सगळं महत्वपूर्ण ठरतंय की प्रयोग आम्ही काहीतरी दृष्टिकोन ठेवून करत आहोत. त्याचबरोबर अजून एक आम्ही 3 दिवसाचा धर्मनिरपेक्षतेवरती आधारित कार्यशाळा घेतली होती. 100 मुलांसह हा कार्यक्रम आम्ही पूर्ण केला होता. गावातली जी 8वी पासून पुढची मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये धर्माला घेऊन, जातीला घेऊन असणाऱ्या कन्सेप्ट त्या नाटकाच्या द्वारे, पथनाट्याच्या द्वारे समोर आणल्या आणि त्या 3 दिवसामध्ये मुलांमध्ये मानवता निर्माण करण्यासाठीचा, धर्मनिरपेक्षतेवरती आधारित गाव निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे प्रयोग वेगळे आहेत नक्की, ते फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या करण्यासाठीचे प्रयोग नाहीयेत. ते मानवाचा विकास करण्यासाठी, खरा आनंद माणसामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन चालण्यासाठीचा प्रयोग आहे. आणि मला वाटतं माझ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तो प्रयोग आम्ही पुढे घेऊन जातोय. मॅम, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर नेतृत्व करत असताना एक महिला म्हणून नेमकं काय आव्हानं आहेत सध्या? काय आव्हानं तुम्हाला काम करताना येतात? नक्की आव्हानं आहेत, कारण कौटुंबिक स्तरावरच्या जबाबदाऱ्या आणि ग्रामपंचायत ही सांभाळत असताना महत्वपूर्ण आव्हाने आहे की समाजामध्ये असणारी पितृसत्ताक व्यवस्था हा सगळ्यातला मोठा अडथळा जो आहे तो मी समजते. जर माझ्यासोबत अजून महिला तयार होतात किंवा माझ्या सोबत माझ्या प्रश्नांवरती किंवा माझ्या कार्यक्रमांमध्ये ते कार्यक्रम लीड करतात, तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं ट्रीट गावामध्ये केलं जातं. ते अशा पद्धतीने आहे. आम्ही एक मोहीम राबवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त. महिलांची नावं 7-12 म्हणजे घरावरती हाऊस ओनरशिप मध्ये येणं,
घरपट्टीला महिलांची नावं 8 ला येणं, हे आम्ही ह्या मोहिमेसाठी आम्ही जो प्रयत्न केला होता, तो प्रयत्न मला वाटतं महत्वपूर्ण होता. ज्यावेळेस आमच्या CRP या मोहिमेमध्ये काम करत होत्या, त्यांच्या अंगावर जाणारे पुरुषही आम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये पाहिलेले आहेत. आणि तुम्ही संपत्तीचं समान वाटप एकीकडे बाबासाहेबांनी जरी केलेलं असलं किंवा अधिकार जरी आम्हाला दिलेले असले, तरी ते प्रॅक्टिकली गाव पातळीवरती इम्प्लिमेंट करत असताना ह्याच लिडरशिपला खूप मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं. कारण अनेक पुरुष, ते बॉडीतले मेंबर असोत किंवा मग अनेक तालुक्याच्या स्तरावरती नेतृत्व करणारे पुरुष असोत, त्यांना ते मान्य नाहीये की घरावरती महिलांचं नाव यावं. म्हणजेच जे घर जर ते घर सांभाळणारी जर 100% महिला असेल, तर तिचं नाव संपत्तीच्या याच्यामध्ये येणं किंवा त्या घराच्या पाठीवर येणं, या मोहिमेसाठी केलेला प्रयत्न मला वाटतं आम्हाला सगळ्यात जास्त महिला म्हणून आलेलं महत्वपूर्ण आव्हान हे होतं की ते नाकारत होते त्या परिस्थितीला. बॉडीतले मेंबरही नाही म्हणत होते आणि इतर पुरुषही त्या गोष्टीला नाकारत होते. पण आम्ही ते सक्सेस करू शकलो. 1 वर्ष ती मोहीम आम्ही राबवली. ती यासाठी राबवली गेली की लोकांच्या, पुरुषांच्या डोक्यामध्ये महिलेचं नाव घरावरती का यावं, ह्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या. त्या पुरुषांपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आणि मला वाटतं 8 ला सगळ्या महिलांची नावं आणण्यासाठी आम्ही सक्षमपणे ती मोहीम आम्ही पूर्ण केली. 1 वर्षाचा काळ गेला, पण महिलांनी त्याच्यामध्ये पूर्ण पार्टिसिपेशन केलं. माझी पेसा मोबिलायझर असेल, माझी अंगणवाडी ताई असेल, माझी आशा वर्कर असेल, ह्या सगळ्या महिला सक्षमपणे ह्या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आणि त्याच्यातून ते काम उभं राहिलं मला वाटतं. दुसरं महत्वाचं आव्हान एकच मी समजते की एक जर महिला आणि शिकलेली महिला या सगळ्या परिस्थितीला जर लीड करत असेल, तर एकच आव्हान असं आहे की गटातटाच्या राजकारणामध्ये महिलांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ज्या वेळेस गटातटाच्या राजकारणामध्ये ती महिला अडकत नाही, त्यावेळेस अजून सक्षमपणे ती तयार होत असते. मला वाटतं दारू पाजून पुरुष मीटिंगला बसवले जातात माझ्या ग्रामसभेला, आणि जाणून बुजून हे करण्याचा प्रयत्न बऱ्याच ग्रामपंचायत, हे काही माझ्या ग्रामपंचायतीचं उदाहरण आहे असं मी अनेक म्हणत, ठिकाणी. ती लीड करत असलेली किंवा तिच्या खुर्चीवरती बसलेली महिला सरपंच पदाच्या, हे त्यांना मान्य नसतं. माझ्या ग्रामपंचायतीच्या बॉडीच्या मेंबर सुद्धा लाईनीमध्ये बसलेले असतात माझ्या खुर्चीवरती. कधीच, म्हणजे याच्या अगोदरचं हे चित्र कधीच तुम्हाला पाहायला मिळालं नसेल. किंवा अजूनही महिला खुर्चीवरती पुरुषांबरोबर बसत नाहीत. आमच्या ग्रामपंचायतीच्या जेव्हा ग्रामसभा होतात तेव्हा सगळ्या बॉडीच्या मेंबर असतील, आशाताई असतील, अंगणवाडी ताई असेल, पेसा मोबिलायझर, या सगळ्या समोर बसलेल्या असतात आणि त्या ग्रामसभा लीड करत असतात. मला वाटतं हे महत्वपूर्ण आहे की हे लीड करणं जास्त गरजेचं आहे. आणि पुरुषांना मला वाटतं आपण समान मानवतेचा धागा जपतो आणि धागा जपत असताना आम्हाला काही तुमच्या वरचढ व्हायचं म्हणणं आहे. महिला म्हणून आम्हाला तुमच्या समान पातळी, खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. त्यासाठी जर मला तुम्ही जर महिला करून दिलं, तर नक्कीच महिला चांगल्या पद्धतीने काम करत असतात. मॅम, आपण अनेक ठिकाणी पाहतो की जे उच्च शिक्षित तरुण असतील, तरुणी असतील, ते गावाच्या राजकारणात भाग घेत नाही. ग्रामीण विकासात सहभाग त्यांचा मोठ्या म्हणजे कमी दिसून येतो. तर तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही स्वतः ग्रामपंचायतीचं नेतृत्व करत आहात. तरुण तरुणी असतील जे उच्च शिक्षित आहेत, त्यांचा ग्रामीण विकासात सहभाग असणं हे किती महत्वाचं ठरेल गावाच्या विकासासाठी? सगळ्यात महत्वाचं, आपण त्या लोकशाहीला जर विकेंद्रीकरणाचा भाग म्हणतोय म्हणजे त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये, तर त्याच्यामध्ये तरुणांनी ह्यासाठी असलं पाहिजे की सत्ता सगळ्यांच्या हातामध्ये डिवाइड झाली पाहिजे. राजकीय व्यवस्थेमध्ये आपण तरुणांनी जर पुढे आलं, तरुणींनी जर पुढे आलं, तर मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये 33 जिल्हा परिषदा आहेत, त्याच्यापैकी 18 जिल्हा परिषदा ह्या आरक्षित आहेत महिलांसाठी. दुसरं महत्वाचं, पंचायत समितीच्या 351 पंचायत समित्या आहेत, 181 पंचायत समिती महिलांसाठी आरक्षित आहेत. ग्रामपंचायती 27,900 आहेत आणि त्याच्यामध्ये 13,930 ग्रामपंचायती महिला आरक्षित आहेत. म्हणजे हा आकडा मी ह्यासाठी देते की या आरक्षित पदांमध्ये जर शिकलेल्या मुली किंवा शिकलेल्या महिलांनी जर लीड केलं, तर त्या ग्रामपंचायती राज्य पातळीवरती, राज्याच्या स्तरावरती आणि त्याचबरोबर देश पातळीवरती गाव विकासाच्या संकल्पनेला घेऊन वेगळ्या पातळीवरती काम करू शकतात. या आरक्षणाचं मी ह्यासाठी सांगू इच्छिते की महिलांना खूप मोठा लढा, स्त्रीवादाच्या संकल्पना आपण खूप
खूप वाचल्या जरी असल्या तरी प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये गाव पातळीवरती कुठेच स्त्रीवादाचा नामशेषही तुम्हाला दिसणार नाही. कारण तिथे जर महिलांनी डोक्यावरचा पदर खाली उतरला तर तीही काहीतरी वेगळं करते किंवा वेगळ्या पद्धतीने काम करते, ही जास्त बोलू लागले, हिला जास्त कळू लागले, अशा पद्धतीच्या कमेंट सुरू होतात. पण मला वाटतं तीच गोष्ट आपण पॉझिटिव्हली जर घेतली तर ह्या आरक्षित पदावरती खऱ्या महिला नेतृत्वांची गरज आहे. ती कोणाची बहीण असू नये, कोणा राजकीय पुढाऱ्याची, ना ती कोणाची बायको असावी. म्हणजे ते पद जे आहे सरपंच पद, ते सरपंच पती चालवणारा नसावा. ते स्वतंत्रपणे ह्या सुशिक्षित मुलींनी जर चालवलं तर नक्कीच त्याचं विकेंद्रीकरण मला वाटतं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, एक आधार होऊ शकतो. आणि त्या अनेक महिलांना, म्हणजे मला वाटतं एक आर्मी आहे महिलांची गाव पातळीवरती. आशा वर्कर असतील, अंगणवाडी ताई असतील, पेसा मोबिलायझर्स असतील, ही खूप मोठी आर्मी खऱ्या विकासाच्या संकल्पनेमध्ये, जे एवढ्या वर्षाच्या स्वातंत्र्याचा कालखंड आपण उलटून गेलेला असताना आज जर माझ्या गावामध्ये पाणी पोचत नसेल, स्वच्छता नसेल किंवा बेसिक सुविधा, प्राथमिक आरोग्याच्या सुविधा जर गाव पातळीवरती येत नसतील तर त्याचा एक मोठा परिणाम कुठेतरी होतोय. तो ह्यामुळे होतोय की लीड कोण करते त्या गावाला किंवा तिथे काय आणू इच्छिते. त्यामुळे तरुणांनी हे नेतृत्व, ही राजकीय व्यवस्था हातात घेणं गरजेचं आहे. कारण बाजारी राजकीय व्यवस्थेमध्ये जर तरुण पुढे आले तर तुमच्या नव्या संकल्पना, नवे नवे प्रयोग गाव पातळीवरती होऊ शकतील, नव्या कन्सेप्ट पुढे येऊ शकतील. कारण शिकलेल्या तरुणांमध्ये टेक्नॉलॉजी सोबत एक वेगळा पायंडा आहे की तुम्ही त्या टेक्नॉलॉजीला फ्रेंडली जरी असला तरी ती टेक्नॉलॉजी तुमच्या गाव पातळीला एक वेगळ्या विकासाच्या कन्सेप्टमध्ये, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कशी पुढे घेऊन जाऊ शकते हे तरुण त्या प्रयोगातून दाखवू शकतील. म्हणून तरुणांनी राजकीय व्यवस्थेमध्ये येणं मला प्राथमिकता वाटते. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने उपक्रम राबवले त्याची नोंद राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतींचं प्रतिनिधित्व केले, हा अनुभव कसा होता? अनुभव खूप महत्वाचा होता. कारण 1.5 वर्षामध्ये मला पहिल्यांदा श्रीलंकेला जाण्याची संधी मिळाली. श्रीलंकेमध्ये CLGFच्या माध्यमातून, कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरम जे आहेत आणि पंचायत राज मिनिस्ट्री यांच्या माध्यमातून दक्षिण आशियाई देशामधल्या महिलांचं एक संमेलन भरलं होतं. ते संमेलन राजकीय व्यवस्थेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, दक्षिण आशियामध्ये ज्या महिला नेतृत्व करतात त्या त्यांच्या स्तरावरती काय अनुभूती घेतात आहे, पुरुष प्रधान व्यवस्थेचा त्यांच्यावरती दक्षिण आशियाई देशातल्या महिला राजकीय रचनेतल्या त्यांच्यावर काय परिणाम होतोय आणि त्याच्यातून मग एक समान रचना कशी निर्माण होऊ शकते, नवे प्रयोग काय समोर येऊ शकतात आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही, म्हणजे एकमेकांची देवाणघेवाण मला वाटतं दक्षिण आशियाई देशातल्या नेतृत्वामध्ये झाली. त्याच्यामध्ये बांगलादेश होता, त्याचबरोबर पाकिस्तान होते, अनेक देश त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया होता, ह्या सगळ्या देशांचा सहभाग होता. आणि ती संधी मला एकाच वर्षामध्ये ह्यासाठी मिळाली की मी त्या गावची सरपंच आहे, ना की मी डॉक्टरेट कंप्लीट झालेली आहे म्हणून मला ती संधी मिळाली. कारण मी करत असलेले प्रयोग त्या सरपंच पदाचा मान होते, म्हणजे मला वाटतं. कारण ते पद एवढ्या पातळीवरती पण तुम्हाला नेऊन पोहोचवू शकतं. दुसरं महत्वाचं, तायवानमध्ये ज्यावेळेस लोकल गव्हर्नमेंट मधले सगळे ऑफिसर सहभागी झाले होते, वेगवेगळे MLA त्या तायवान मधल्या संमेलनामध्ये सहभागी होते आणि तिथे मिळालेली संधी मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या अडचणी आणि आजही प्रत्येक देशामध्ये काय प्रॉब्लेम्स गाव पातळीवरती फेस करतात याच्यावरती डिस्कशन झालं. आणि ते डिस्कशन ह्या पातळीवरचं होतं की एका सरकारी व्यवस्थेमध्ये, शेतकी व्यवस्थेमध्ये तिथला स्थानिक स्वराज्य संस्थांमधला, पंचायत राज मिनिस्ट्री मधला अधिकारी कशा पद्धतीने प्रयोग करतोय किंवा MLA ने काय प्रयोग केले. आणि मला वाटतं मी एकटी त्या तायवान मधल्या संमेलनामध्ये सरपंच होते की जी महिला, तरुण महिला त्या गावाचं प्रतिनिधित्व करते, म्हणून मला तो सन्मान तिथे मिळाला होता. त्या देशाची एक वेगळी रचना तपासता मला आली, तिथल्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये ती मिनिस्ट्री करत असलेली काम मला तपासता आलं. कारण तिथे वेगवेगळे मिनिस्टर देखील त्या संमेलनाचा भाग होते, त्यांच्याशी संवाद साधता आला. कारण त्याच्यातून एक गोष्ट आपल्याला कळते, आपण प्रयोग करतो पण ते प्रयोग फक्त आपण आपल्या डोक्यात असलेले, पण अजून तुमचा जर 10 देशांशी, 10 लोकांशी संपर्क जर आला तर त्याच्यातून वेगवेगळ्या कन्सेप्ट पुढे येत जातात मला वाटतं. आणि
तो दृष्टिकोन मला वाटतं त्या देशातून, त्या लोकांमधून मला मिळत गेलेला आहे. तायवानमध्ये ना तुम्हाला एकाही ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचं एवढी सिस्टमॅटिक पद्धत अवलंबलेली आहे. म्हणजे कधीही गेलात तर तिथल्या त्या तायवानमध्ये एवढासाही कचरा रस्त्यावरती तुम्हाला दिसणार नाही. लोक स्वतःहून तुमचा कचरा त्या गाडीपर्यंत नेऊन पोहोचवतात. ही सिस्टीम मला पाहता आली. आणि पर्यावरण व्यवस्थेतून, म्हणजे आज जगाच्या पाठीवरती पर्यावरणाचं मोठं संकट आहे. आपल्या हिमाचलमध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये असेल, खूप मोठ्या पूर परिस्थिती ओढावतात. या सगळ्याचा परिणाम मला वाटतं आपल्या देशावरती जर होतोय, आणि मग पर्यावरण पूरक विकासाच्या संकल्पना जर आपण पुढे आणतोय, तर त्या कशा आणाव्यात याचाही साधक बाधक चर्चा मला वाटतं या दोन्ही स्तरावरतून मला महत्वपूर्ण वाटते. त्या देशांमध्ये करत असलेलं प्रतिनिधित्व मी डॉक्टर सरपंच आहे म्हणून नाही, तर मी सरपंच आहे म्हणून करत असलेलं प्रतिनिधित्व मला जास्त महत्वाचं वाटलं. तुम्ही आदिवासी समाजातून सरपंच झालात, मात्र अनेक ठिकाणी अशा आरक्षित ग्रामपंचायती असतात, त्या ठिकाणी आरक्षण असतं, मात्र त्या लोकांना सोबत घेऊन इतर लोक गावाची सत्ता चालवतात. याकडे तुम्ही कसं पाहता? हे उदाहरण मी जास्त जवळून पाहिलेलं आहे. कारण माझ्याच गावामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये ती पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे ती एसटी साठी आरक्षित सरपंच पद असतं. पण चालवणारे दुसरे होते. मला वाटतं ते फार भयानक चित्र मी एम ए ला असताना अनुभवलं होतं. कारण त्याच ग्रामपंचायतीमध्ये एम ए ला मी स्टडी कॅम्प साठी गेलो होतो. म्हणजे आमचा रिसर्चचा एक पार्ट होता की स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करणं, ग्रामसभांचा अभ्यास करणं. तर त्या दरम्यान ती सरपंच एका कोपऱ्यामध्ये बसलेली मी पाहिली होती. हे जास्त जवळून पाहिलेलं चित्र होतं. कारण ती काहीच बोलत नव्हती. पुढे बसणारे फक्त पुरुष प्रधान इतर लोक. व्यवस्थेतले लीड करत होते त्या संपूर्ण याला. आणि तिला बोलण्याची संधीच नव्हती. आज तीही महिला माझ्या ग्रामपंचायतीचा भाग आहे. कारण ती येते, कारण ती हे म्हणते की ताई तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत म्हणून तुम्ही हे चांगल्या प्रभावीपणे करू शकलात, आणि आम्हालाही हे माहित होते. मला वाटतं की नेतृत्वाचा हा गुण असला पाहिजे आणि तो प्रत्येक नेतृत्वामध्ये असावा. महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायती महिला आरक्षित जरी असल्या किंवा एसटी रिझर्व्ह जरी असल्या, तरी त्यांना वापरणारी व्यवस्थेतली, राजकीय व्यवस्थेतली आर्थिक सत्ता जी भक्कम आहे, ते लोक त्यांना वापरत असतात. आणि मला वाटतं ते होऊ नये, ते ह्यासाठी होऊ नये. शिकलेलं, समजलेलं तरुण नेतृत्व ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करतं, त्यावेळेस मला वाटतं हा बदल कुठेतरी जाणवतो. आणि त्याचबरोबर एक महत्वपूर्ण गोष्ट मला वाटते की स्थानिक नेतृत्वांचा विकास करणं हा जर झाला, म्हणजे आता मला त्या पदावरती कायम राहणं हा माझा दृष्टिकोन कधीच नव्हता आणि नसणारही आहे. कारण ते पद, मी त्याच पदावर तेवढ्याच ताकदीची सरपंच महिला जर उभी करू शकले, तर माझ्या नेतृत्वाला खरा अर्थ आहे हे मी येस. समजते. आणि तेच कारण यशदा बरोबर काम करत असताना अनेक महिलांसोबत, अनेक महिला सरपंचांसोबत भेटण्याची संधी मिळाली. तर सहजपणे म्हणतात ताई मालक बघतात सगळं, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे जेव्हा त्यांना ट्रेनिंग द्यायला जाते किंवा त्यांना शिकवायला जातो, आणि यशदाचा मला वाटतं खूप मोठा रोल आहे की महिला सक्षमीकरणाबरोबर महिला सरपंचांचं सक्षमीकरण, त्यांचं नेतृत्व, त्यांची खुर्ची त्यांनी सांभाळावी, यासाठी यशदा काम करत असते. आणि मला वाटतं तो भाग मला यशदाकडून मिळत गेलेला आहे की अनेक हजारो महिला सरपंचांची मला यशदाच्या माध्यमातून जोडता आलं. आणि तोच पाठ आहे की तुम्हाला लीडिंग मध्ये पुढे आणण्यासाठी आणि अनेक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं महत्वपूर्ण ठरतो. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण घडवण्यासाठी आजच्या स्थितीत नेमके काय बदल अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं एक महत्वपूर्ण गाभा जो आहे की ग्रामपंचायत स्तरावरचा, की महिला सभांचं आयोजन जर झालं, महिला सभांच्या माध्यमातून समोर आलेले प्रश्न हा महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याचा पहिला पाया मी समजते. वाटचाल करण्याचा पहिला पाय आहे. दुसरा पाया आहे आर्थिक स्तरावरचं सक्षमीकरण महिलांचं, जे महिलांच्या आज पगार जरी माझी पेसा मोबाईल घेत असली, तरी तिच्या बँकेमध्ये जमा झालेला पगार जो आहे तो नवऱ्याच्या हातात द्यावा लागतो. हे मोठं दुःख आहे आजच्या पातळीचं. आणि मला वाटतं ते जर बदलायचं असेल, तर बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हातामध्ये गेलेला पैसा आणि त्या पैशाचा वापर त्यांनी करावा, ह्यासाठीचं सक्षमीकरण जास्त महत्वाचं आहे. तिसरं महत्वाचं मी हे समजते की सामाजिक रूढी परंपरांमध्ये ज्या महिला अडकलेल्या आहेत, आज आपण अनेक गोष्टींमध्ये महिलांचं आरोग्य प्राथमिकता मानतो,
पण मग त्या प्राथमिकतेमध्ये महिलांना हे स्थान नसतं की तिच्या मासिक पाळीविषयीची चर्चा तुमच्या ग्रामपंचायत स्तरावरती होते का, प्राथमिक स्तरावरती होते का, तिचं मोजमाप होतंय का. तुमच्या ग्रामपंचायतीचा आरसा तोच आहे जो महिलांच्या शरीराचं मोजमाप करतोय मला वाटतं, आणि त्याच्यातून त्यांचं आरोग्य जर सुदृढ होत गेलं तर हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट त्या ग्रामपंचायतीचा किंवा गावांचा ठरू शकतो. महिलांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण तुमच्या कोणत्याही गावामध्ये महिला 12वीच्या आत मुलींचं शिक्षण मला वाटतं कुठेच होता कामा नये. इव्हन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे, उच्च शिक्षणापर्यंत मुली गेल्या पाहिजेत. शिक्षण हा मोठा अडथळा आहे. मुली शिकल्या आणि त्या काही प्रमाणात शिकल्या तर त्याचा काही उपयोग नाही, फक्त नवरा शिकलेला मिळावा म्हणून मुली शिकल्या जाऊ नये. तर मला माझ्या पायावर उभं राहायचंय, मला माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय आणि माझी काहीतरी वेगळी वाट आहे हे ठरवण्यासाठीचं शिक्षण जर मुलींना स्थानिक स्तरावरती मिळालं म्हणजे महिलांच्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील या पातळीवरती महत्वाचा आहे. आणि मला वाटतं त्याच्यातूनच हे नेतृत्व, ही लिडरशिप तयार होऊ शकते. आणि पाचवा महत्वाचा जो अडथळा मी समजते की ग्रामपंचायत स्तरावरती, गाव पातळीवरती महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही महिला जर सोबत जेवायला बसत नसतील, पाणी आणण्याची जबाबदारी फक्त जर महिलांचीच असेल तर नक्कीच आपण त्या पुरोगामी महाराष्ट्राच्या नागरिक म्हणून, म्हणजे ज्या सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि ते प्रयत्न जर माझ्यापर्यंत पोहोचले नसतील, म्हणजे 3 जानेवारीला सावित्रीबाई जयंती साजरी करावी हीच त्यांना माहित नसते, कारण आम्हाला एकच सावित्री माहितीये जी वडाला फेऱ्या मारते. आणि ती जर आम्हाला ओळख आपण करून देऊ शकलो नाही तर सगळ्यात मोठं दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं मी हे समजते की महिलांना आपण त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्याची, खऱ्या अधिकारांची आणि संविधानिक अधिकारांची ओळख आपण करून दिलेली नाही. ती करून देण्यासाठीच मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा पायंडा, म्हणजे ती वाटचाल तेव्हाच होऊ शकते जेव्हा या गोष्टींवरती काम होऊ शकतो. संपत्तीचा अधिकार हा त्याच्यातला सगळ्यात महत्वपूर्ण काम आहे, कारण आज 80 ते 90% महिला शेतीचं काम करतात, पण तो 7-12 महिलांच्या नावावरती नाहीये. त्या 7-12साठीची वाटचाल मला वाटतं ग्रामसभांमधून, महिला सभांमधून पुढे यावी. घराचा अधिकार हा एक संपत्तीचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर 8 ला तुमचं नाव नोंदवत असताना माझं माझ्या नवऱ्याबरोबर 7-12ला नाव येतंय का नाही, किंवा तो 7-12 जर मी त्या शेतातलं काम करते तर तो 7-12 माझ्या नावावरती होणं हे देखील महत्वपूर्ण काम मला वाटतं महिला सक्षमीकरणातलं पहिलं पाऊल असेल, किंवा ते करावं प्रत्येक ग्रामपंचायतीने. हा टप्पा आहे, हा टप्पा आपल्याला पार करावा लागेल, कारण आजही आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय, पण आजही महिलांवरती कौटुंबिक अत्याचार होतातच आहे. कारण त्या कौटुंबिक अत्याचार नोंदवले एक पद्धतीने जातात, म्हणजे 1% सुद्धा नोंद त्या कौटुंबिक अत्याचाराची होत नाही, मग 99% कौटुंबिक अत्याचार समोर येत नाहीयेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा लेखाजोखा जो आहे तो ठेवला जावा, त्या महिला बोलल्या जाव्या, त्यांच्या अधिकारांचा, त्यांचा प्रकाश, विचारांची जोपर्यंत जोड त्यांना मिळत नाही तोपर्यंत सक्षमीकरणाकडे मला वाटतं वाटचाल होणार नाही. धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला आणि अगदी अत्यंत सोप्या शब्दात तुमच्या ग्रामपंचायतीचं तुम्ही ज्या पद्धतीने काम करतायत त्यावर माहिती दिली आणि विशेष महिला सक्षमीकरणाबद्दल परखड अशा शब्दात तुमचं मत व्यक्त केलं, त्यासाठी मनापासून आभार. थांबूयात आज आपण इथं. तुम्हाला या मुलाखतीबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. तसंच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं युट्यूब चॅनल तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.